संघ मात्र पारितोषिक तर खूप चांगलं आयोजन आणि नियोजन ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे। काही कमेंट्स आपण वाचूयात। एक्स्ट्रा प्लेयर प्लीज यायचं आहे आपण कराटे टीमचे। त्याचबरोबर पाटील डीके स्पोर्ट्स आपले एक्स्ट्रा प्लेयर पाठवा नक्कीच। आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कॉमेंट्री मध्ये पाटण तालुक्याचा गोड आवाज सर्वत्र पोहोचवणारे किरणजी मस्कर लवसर यांना खूप सारे शुभेच्छा आल्यात। डीके स्पोर्ट टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक टीम। तुषार पाटील यांची कमेंट आपण वाचतोय। त्याचबरोबर जिथे शिवा बॉस असेल तिथे नियोजन हे सुंदर असणारच ही त्यांची कमेंट। अनेक कमेंट्स आजच्या या स्पर्धेसाठी तुषार पाटील बापू यांच्या माध्यमातून मात्र या कमेंट्स मात्र पाहायला मिळतात। प्रमोदजी लोटले साहेब आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर काळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅचला होईल सुरुवात। गटातली पहिली मॅच मात्र आपण पाहतोय आजच्या अंतिम दिवसामधली। एका बाजूला जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे विरुद्ध डीके स्पोर्ट्स पाटील आवाड। टॉस जिंकला होता कराटे टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले डीके स्पोर्ट्स पाटील आवाड या संघाला बॅटिंग करण्यासाठी। तर सलामीची जोडी पाहायला मिळते। स्ट्रायकिंग एंडला मात्र अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषी आणि गोलंदाजी स्ट्राइक वरती पहिला P1 चा षटक शतायू। पहिला P1 चा षटक पहिला बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये लेग बायच्या स्वरूपात मात्र पहिली धाव अंकित केली जाते। अकाउंट ओपन होते डीके स्पोर्ट्स। आज नक्कीच एक्स्ट्रा प्लेयर मध्ये आमच्या समवेत मुकादम आहेत आणि आज मार्गदर्शन करत असताना टीमला मात्र नक्कीच पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती। यावेळेस मात्र पहा आखूड टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली आहे फक्त मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे देखील एक धाव मात्र नक्कीच मिळते। आज अनेक क्रिकेट स्पर्धा ज्यांनी मात्र नक्कीच गाजवल्यात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आज प्रेरणास्थान ठरलेत। आज खऱ्या अर्थाने नितीनजी पाटील साहेब अर्थातच मुकादम। यावेळेस खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने गुदगुल्या करत चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी। लॉंग ऑफ सीमारेषा पार मिळतील धावा 4 येतोय चौकार। नो प्लस 4 म्हणजे टोटल 5 धावा। पहा नो प्लस 4 ओव्हर स्टेप नो बॉल आहे थोडासा पाय पुढे गेला। आणि पंचांच्या भूमिकेत हेमंत तावडे आणि बाळा सर यांना मात्र आपण पाहतोय। खूप चांगली पंचांची भूमिका कालच्या दिवसामध्ये देखील पाहिली, आजच्या दिवसामध्ये देखील। आखूड टप्प्याचा बॉल उंची जास्त आहे परंतु लांबी थोडीशी कमी पडली। नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी 2 धावा कंप्लीट होत आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय 9 या धाव संख्येवरती। 9 धावा पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा जमवण्याचा डीके स्पोर्ट्सचा मानस असेल आणि तोच मानस आज खऱ्या अर्थाने नक्कीच टायमिंग लावलंय आणि टायमिंगने आपल्याला हे सर्व सामने संपवायचे आहेत। खूप चांगला बॉल याही वेळेस आणि 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल आता ही इनिंग संपवण्यासाठी कारण आजच्या दिवसामध्ये खूप लढती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग ही संपवायचीच आहे। यावेळेस देखील कट केलाय बॉटम हँडचा वापर डिक्लेअर झोन मध्ये।
सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धाव फलक 10 या आकड्यावरती एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती नक्कीच पाहायला मिळतोय. याही वेळेस मात्र पहा पुल केलाय, शॉर्ट आर्म पुल. क्षेत्ररक्षक डीप मधून अगदी प्रोटेक्शन दिलं जात आहे. तिथे 2 धावा याही बॉल वरती कंप्लीट होत आहेत. ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक समाप्त आणि टीमची धावसंख्या डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. नो लॉस, 12 धावा. जास्त वेळ खर्च करू नका, 20 मिनिटाचा अवधी आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत, त्यामुळे सातत्याने सूचना दिल्या जात आहेत, त्याचं काटेकोरपणे पालन करा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला हा सामना संपवायचा आहे. पहिली इनिंग, खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन. दुसऱ्या षटकामध्ये अनिल आलाय संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. सकाळच्या 17 आणि सकाळच्या 17 मध्ये ही लढत आपण पाहतोय. कार्टे विरुद्ध पाटील अवॉर्ड या 2 संघांमधली ही लढत. अनिल आलाय स्ट्राइकला, मात्र पुन्हा एकदा अक्षयला पाहतोय. आता त्याच्या बॅट म्हणून फक्त सिंगल आली होती आणि इथे मात्र पहा दांडी केलीये, गोल बेल सुडालीये. टप्पा अगदी अचूक टप्पा पाहायला मिळाला. अक्षयला काही समजला नाही, बॅट आधीच फिरली त्यामुळे प्रॉपर बॅटवर आला नाहीये. सरळ तो म्हणजे बेल्सवर धडकला हा चेंडू आणि पहिला धक्का लागतोय डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाला. अक्षय बॅक टू दी डगआउट. अगदी मोठी विकेट होती. स्वतः कर्णधार होते. इंद्रजित दादा इनेट नंबर 3 मध्ये मात्र पाहायला मिळतात स्ट्राइक एंड एंडला. अनिलने मात्र पहिल्या बॉलवरती विकेट जरूर मिळवले. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट झोन मधून वेगाने येत आहेत, तोपर्यंत 2 धावा याही बॉलवरती कंप्लीट होत आहेत. अकाउंट इंद्रजित यांचं ओपन होतोय 2 धावांनी आणि टीमच्या खात्यात देखील 2 धाव ऍड होत आहेत. टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र पहा शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. पंच नक्कीच आमच्याकडे वळतायत. व्हाईट +1 2 धावा धाव फलकावरती नक्कीच ऍड होत आहेत. एक्स्ट्रा धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील आणि कारण की का सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. ह्या धावा कुठेतरी थांबवल्या तर कुठेतरी नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना इथे फटका बसलाय. आणखीन एक विकेट मिळते आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये अनिलचं पाहायला मिळते. मिड विकेटला पकडला जातोय झेल. इंद्रजित बॅक टू दी डगआउट. दुसरा धक्का डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाला. अगदी शॉर्ट बॉल होता, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये, ताकद थोडीशी कमी पडली. अपुऱ्या ताकदीने खेळलेला हा फटका इंद्रजित यांचा. इथे मिड विकेटला कुठलीही चुकी क्षेत्ररक्षक होता शतायू, ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं होतं, त्याने कुठलीही चुकी केली नाहीये आणि खूप चांगला झेल आपल्या संघासाठी मिळवून दिला आणि दुसरी विकेट प्राप्त करण्यामध्ये नक्कीच यश मिळतंय अनिलला. ऋतुराज इनेट नंबर 4 मध्ये ऋतुराज आलाय. स्वतः 2 बंधूंची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऋषी तर दुसऱ्या बाजूला ऋतुराज. नक्कीच काहीतरी करावं लागेल, मोठी धावसंख्या उभारावी लागेल, तरच दबाव समोरच्या टीम वरती निर्माण होऊ शकतो. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न, बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्कर, पायात टाकलेला हा बॉल. खूप चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना आपण अनिलला पाहतोय, कारण पहिल्या बॉलवरती पहिली विकेट मिळवल्यानंतर त्याचा अनुभव आज नक्कीच सांगून जातोय. याही वेळेस तोच टप्पा ठेवलाय, फ्लिप केलाय हलकासा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली गेलीये, एकच धाव. दुसरं षटक अनिलचं खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय. टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते.
यावेळेस देखील आडव्या बॅटने खेचून काढलाय. पुन्हा एकदा मिड विकेट झोन मध्ये शतायू आहेत. फेकी केली गेली शतायूच्या माध्यमातून आणि तिथे मात्र फक्त आणि फक्त सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने इथे षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ जाऊन पोहोचतोय 18-2. थोडस स्पीडअप ठेवा. 20 मिनिटाचा अवधी आहे. टायमर लावलाय. आतापर्यंत 10 मिनिटं समाप्त झालेत. पाणी इथं नाही. ते पाणी नाही ते. तर पुढचा गोलंदाज आपण पाहतोय. अर्थातच गोलंदाजी मार्क वरती इनॅट नंबर 3 मध्ये साई. सन्माननीय आदरणीय अविंदादा साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आणि त्यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. साई आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात. याही वेळेस मात्र पहा बॉल बॅक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी शतायू आहे. अगदी जटायू प्रमाणे मात्र फिल्डिंग करतोय आणि हेच महत्वाचं असतं. धावा रोखणं. धावा रोखल्या तर दबाव असतो समोरच्या टीम वरती आणि तेच काम शतायू देखील करतोय मिड विकेटला. बॅटची कडा. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. आवाज इथेपर्यंत आला होता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, परंतु डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र जरूर प्राप्त होते. टीमची धावसंख्या 21. 21 धावा धाव फलकावरती लागतात आतापर्यंत डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघाच्या. अगदी वेगाने टाकलेला हा बॉल. बॉल ऑफ बॅक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण येत आहेत. वेगाने फेकी केली गेली. फक्त एकच धाव आणि हेच महत्वाचं असतं. दुसरी धाव घेऊन द्यायची नसते, एका धावेवरती थांबवायचं असतं फलंदाजाला. तेच हे क्षेत्ररक्षक यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी मिनी हेलिकॉप्टर लँड होईल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. या फटक्याची गरज होती. तो फटका खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय बॅट्समन ऋषीच्या. या फटक्याची गरज होती टीमला. टीमची धावसंख्या 28. पुन्हा एकदा तोच फटका सजवायचा होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धाव फलकावरती जरूर ऍड होते. नवीन पर्व नवीन हंगाम या टेनिस क्रिकेटचा आपण पाहतोय. अनेक ठिकाणी सुरुवात देखील झाली आहे. यावेळेस मात्र मागचा पाय थोडासा खाली वाकवलाय. मिड विकेट मधून पुन्हा एकदा शतायू येतोय. वेगाने बॉल पर्यंत आलेत. फेकी केली गेली आणि सिंगल याही बॉल वरती मात्र प्राप्त होते. टीमची धावसंख्या 30. 30 धावा धाव फलकावरती लागतात. खूप चांगलं षटक साई यांचं मात्र हाताळत असताना पाहायला मिळतात. खराब लाईन आणि लेन दिशेपासून कुठेतरी भरकटत चाललाय. व्हाईट +1. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र पाहायला मिळत आहेत. या धावा मी मगाशीच म्हटलं होतं कुठेतरी थांबाव्या लागतील, परंतु या धावा काही थांबणार नाहीयेत. टीमची धावसंख्या 32. 32 झाले आता धावसंख्या. हाफ ट्रॅकर बॉल. उंची मिळाली का पाहावं लागेल. हो मिळाली आहे.
येतोय षटकार, लॉंग ऑफ सीमा रेषा पार ठोकलेला हा षटकार. उंची जास्त होती, एलिव्हेशन तितकंच चांगलं मिळाली. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा खेळाडू जातात. नक्कीच मॅच त्याची नंतर, त्यामुळे फक्त मैदानाचा भौगोलिक अभ्यास करून आलाय तो. टीमची धाव संख्या 38. यावेळेस मात्र पहा, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल 4 धावांसाठी. येतोय चौकार. ऋषी थांबायला नाव घेत नाहीये. आधीच्या बॉलवरती षटकार आणि या बॉलवरती मात्र चौकार लगावलाय. वाह, गरज होती आणि ती गरज आज ऋषीने दाखवली. ऋतुराजने षटकार ठोकला होता आणि आता त्याचा भाऊ तोडीस तोड उत्तर देतो. याही वेळेस ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप झालीये आणि त्याचा भुर्दंड मात्र पाहायला मिळतोय. वन बाउन्स, सीमारेषा पार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. फुल टॉस बॉल पाहावं लागेल. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर दिलाय. पाहूया सेफ आहेत की तोपर्यंत आपण गेल्या मॅच चे मॅन ऑफ द मॅच देऊयात. जय हिंद टीमचा प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते मात्र दिली जाईल. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी. प्रवीण दादा यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा किताब जय हिंद राजू कंक. व्हाईट बॉल. यावेळेस मात्र पहा, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. बॉल वेगाने निघून जातोय. आणखीन एक येतोय चौकार. चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट्समन ऋषीच्या आता मात्र बॅट तळपली आहे. नक्कीच आक्रमक पवित्रा घेतलाय, कारण पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावा थांबल्या होत्या, परंतु धावांचा ओघ वाढवण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतायत. टीमची धावसंख्या 52, 52 धावा. मोठा स्कोर उभारण्याचा प्रयत्न. याही वेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. वन बाउन्स ओव्हर द रोप. ओव्हर द रोप चौकार येतोय. 4 धावा आणखीन एक जोडल्या जातील. काय फटकेबाजी सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. डी स्वरूपात एकच धाव. सिंगल आली आहे शेवटच्या बॉल वरती. टीमची धाव संख्या
57 लक्ष असेल 58 धावांचं, येणारे 24 चेंडू आणि गरज आहे 58 धावांची. चला नेक्स्ट मॅच मध्ये शिवगर्जना काळगाव विरुद्ध गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. टॉस घेऊया आपण नेक्स्ट मॅचचा. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आज यांचा वाढदिवस आहे, प्रमोदजी लोटरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शिवगर्जना 11 काळगाव या टीम कडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि जिथे मात्र सोडले जातील लवसर. चला काळगाव आणि बोत्रेवाडी टॉस साठी यायचं आहे. टार्गेट सेट केलंय अर्थातच 58 धावांचं कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल आणि पाहावं लागेल. अगदी 20 मिनिटांमध्ये 20 मिनिटाच्या आतमध्ये हा सामना पहिली इनिंग संपवले. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय, उत्तरार्धाचा खेळ बाकी आहे आणि तुम्हाला देखील डीके स्पोर्ट्स 20 मिनिटांचाच अवधी आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हा सामना संपवायचा आहे कारण आजच्या भरपूर लढती मात्र पाहायला मिळतात. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि जिथे मात्र जोडले गेले टॉस का बॉस वरती लवसर. धन्यवाद. शिवगर्जना काळगाव विपक्ष गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी दोन्ही संघांच्या दरम्यान ही टॉस केली जाईल. यस निनय देवीचा आपण कटआउट पाहतोय. दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला आयोजक आहेत, एका बाजूला पाहुणे आहेत. स्विंग द कॉइन छापा कॉल केला आहे गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडीने आणि छापा आलाय. अभिनंदन प्रशांत बोत्रे. सकाळचं सत्र सुरुवात जर विचार केला तर या वर्षीची टेनिस हंगामाची आपली चांगली राहिली. कसा संघ बांधलाय आणि संघाकडून काय अपेक्षा असतील? याही वेळी आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आणि आमचे प्लेयर चांगलेच खेळतात, सगळे बेस्ट आहेत. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय काय असेल? गोलंदाजी. खूप साऱ्या शुभेच्छा. आयोजक आहात शिवगर्जना 11 काळगाव. फलंदाजी करायची आहे, आयोजन करणं सोपं नसतं, खूप कठीण काम असतं, खूप मेहनत घ्यावी लागते. काय सांगाल आयोजनाबद्दल आणि ज्या प्रकारची आपण मेहनत घेतली? आयोजन असं आहे, आयोजन जी टीम आयोजन करते त्यांना माहीत असतं काय असतं ते, आणि शिवा बॉस असल्यामुळे काय आयोजनाला काय एवढा त्रास होत नाही आम्हाला. बॉस असल्यावर अर्ध काम सोपं होतं नक्कीच. आणि फलंदाजी करायची आहे, 4 षटकांची लढत. आज कशा प्रकारचा खेळ राहील बघू. ह्या सीझनची पहिलीच टुर्नामेंट आमची मॅच आहे, तरी पण 50+ करू. थँक्यू सो मच. आज प्रमोद लोटे सरांचा वाढदिवस आहे. आपण आलात वेळात वेळ काढून आपलं थँक्यू सो मच. वाढदिवसाच्या आपल्याला शिवमय शुभेच्छा. आई निनाई देवी माता जगदंबा आपणास उदाहरण आयुष्य देवो. आई तुळजाभवानी चरणी हीच प्रार्थना करूया. टॉस जिंकलाय टीम गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला जास्त वेळ घेऊ नका, 20 मिनिटाचा अवधी आहे. मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. ऋषिकेश आणि नॉन सेकंड एंडला अनिल आलाय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक P1 हाताळण्यासाठी मात्र सज्ज होतोय. सेकंड एंडला ऋषिकेश, नॉन सेकंड एंडला अनिल. पहिलं षटक ऋषी विरुद्ध ऋषी. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय, आता उत्तरार्धाचा खेळ मात्र सुरू होतोय. दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होते. 20 मिनिटाचा अवधी. पंचांचा ग्रीन सिग्नल नक्कीच येतोय आणि मॅचला मात्र जरूर सुरुवात होईल सेकंड इनिंगला. हॅलो ते ब्लिंक व्हायला लागले. पहिला बॉल. हॅलो हॅलो नाही संपलं असेल ते, ब्लिंक होते ते. हा पहिला बॉल.
हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. लक्ष 58 धावांचं खातं उघडलंय. हाफ ट्रॅकर बॉल होता. थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. वन बाउन्स. यस या ठिकाणी व्हाईट बॉल येतोय. अंपायर इशारा देत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. परंतु जर तुम्ही साजेशीर खेळ केलात, कॅल्क्युलेशन क्रिकेट जर केलं तर हे नक्कीच आव्हान कंप्लीट होऊ शकतं. पुन्हा एकदा बाउन्सर नो बॉलचा इशारा. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग आधी दिली होती परंतु यावेळेस खूपच अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल होता. त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. त्यामुळे नो बॉल आहे. म्हणजे आता पुढचा बॉल फ्री हिट नक्कीच असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल आहे. तिथे आता बहुतेक 2 धावा असतील. नाही, डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. चार धावा धावफलकावरती लागतायत. P1चं पहिलं षटक ऋषीचं. यावेळेस मात्र पहा ऑन ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फेकी गेली आहे आणि फक्त सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. 5 धावा. कुठलाही मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. मोठ्या फटक्यापासून खऱ्या अर्थाने मात्र वंचित ठेवले ऋषीने. कारण ज्या पद्धतीचे फटके हवे होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेच प्रति उत्तर याही इनिंग मध्ये मात्र देत असताना ऋषीला मात्र पाहतोय. पुन्हा एकदा आपटीबार. आपडलाय हा बॉल आणि इथे हा डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. पहिला षटक इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 5. आणि आता समीकरण जर पाहायला गेलं तर येणारे बॉल 18 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल. येणारे 18 चेंडू 53. आव्हान खूप मोठं आहे. त्यामुळे मोठ्या फटक्याची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. षटकार चौकार हा ठोकावाच लागेल तरच तुम्ही विजयाच्या दिशेने जाल. कारण पहिलं षटक खूप चांगल्या रीतीने पाहायला मिळालं ऋषीचं. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 5. भले मध्ये एक नो बॉल आला परंतु कमबॅक करत असताना त्या बॉल वरती ऋषीला मात्र आपण पाहिलं आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर या 5 धावा कुठेतरी महत्वाच्या होत्या आपल्या संघासाठी थांबवणं. आज तेच गोलंदाज प्रदर्शन करत असताना ऋषीला पाहतोय. P1च्या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाही त्याने आणि ही खरी जमेची बाजू ठरली आहे डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय अनिकेतला. यावेळेस बिग हिट केलाय. बॉल हवेत. न्यू बॉम्बे सिटी स्कूलच्या दिशेने इथे ठोकलाय षटकार. ऋषीच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलंय षटकाराने ऋषीने. अनिकेतचं पहिल्या बॉलवर षटकार आलाय. अगदी आपण पाहायला गेलं तर या बॉलवर कमबॅक होईल का? हो झालाय. फक्त दिशा दिलीये. एक धाव कंप्लीट केलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्नासाठी जागा ऋषीने सोडली होती परंतु थांबवलंय. ही जमेची बाजू आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ठेवणं कुठेतरी महत्वाचं आहे. कारण कॉलिंग असणं दोन्ही फलंदाजांमध्ये गरजेचं आहे क्रिकेट खेळत असताना आणि तेच मात्र दाखवलं अनिल आणि ऋषीच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला पुल केलाय. पुल सक्सेसफुल होत नाहीये. अनसक्सेसफुल ठरतोय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण.
इंद्रजित दादा होते त्या ठिकाणी, कुठली त्यांनी चुकी केली नाहीये. ताकद अपुरी पडली, अपुऱ्या ताकदीनिशीने खेळलेला हा फटका. पहिला धक्का टीम जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे या टीमला अनिलच्या माध्यमातून आता शतायू युनिट नंबर 3 मध्ये मात्र येतोय. पहा प्रतिउत्तर नक्कीच दिलंय अनिकेतने. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर स्ट्राइक रोटेट झाली. अनिल आला स्ट्राइक एंडला आणि अनिल देखील मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो, परंतु फटका फसला. खूप चांगला बॉल. पहा काय डिलिव्हरी, गती परिवर्तन पाहायला मिळालं. बायच्या स्वरूपात एक धाव तर नक्की येते, पण शतायूला काही समजला नाहीये बॉल अनिकेतचा. यावेळेस मात्र पहा मनगडाचा वापर जरूर केला गेलाय. फटका फसलाय. आणखीन एक विकेट अनिकेतला मिळते. वा काय गोलंदाजी राहिले. पहिला बॉल समजला नाही, दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आणि तिथे विकेटची हमी अनिकेतला देखील मिळाली. ही हमी किती महत्वाची होती. 2 विकेट त्याने या षटकामध्ये प्राप्त केल्यात. म्हणजे काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला होता आणि त्यानंतरचे हे बॉल कमबॅक करत असताना अनिकेतने दाखवून दिले, तो स्वतः सिद्ध करतोय आपल्या गोलंदाजीतून स्वतःला. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अगदी टप्पा टप्पा घेत बॉल अगदी डी झोन मध्ये जातोय. एकच धाव. डिक्लेअर स्वरूपाची धाव सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक 14 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचते. मोठ्या फटक्याची गरज असेल, मोठी धावसंख्या उभारली देखील नक्की आहे डीके स्पोर्ट्स अवॉर्ड संघाने. आणि पहिल्या 2 षटकामध्ये डीके स्पोर्ट्सचा स्कोर थांबला होता, परंतु जमेची बाजू राहिली ऋषीची आणि ऋतुराजची. कारण शेवटच्या 2 षटकामध्ये जी चौकार षटकाराची आतिषबाजी केली होती ती खऱ्या अर्थाने साध्य झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि तशीच फलंदाजी आता येणाऱ्या ह्या 2 षटकामध्ये नक्कीच करावी लागेल ऋषी आणि सागरला. ऋतुराज आलेत. बॅटिंग परफॉर्मन्स चांगला राहिला, परंतु गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने प्रदर्शन राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. खूप चांगला बॉल. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र मिळेल. बारा बॉल 44 धावांची गरज होती. आता 11 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. मोठी धाव संख्या आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. ऋतुराज कुठलीही चुकी करत नाहीये. आणखीन एक मोठा धक्का. ज्याच्या बॅट मधून षटकार येत होते त्याला मात्र माघारी धाडलाय. ऋषिकेश ला जाळ्यामध्ये अडकवलं. शॉर्ट बॉलचा वापर केला. बॅटची वरची कडा लागली आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि ऋतुराजने मात्र हा झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद. साई आलाय. चला स्पीड अप ठेवा. खूप चांगला बॉल. निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र हाताळलाय. डॉट बॉल येतोय. खूप चांगला षटक ऋतुराजचं. यावेळेस देखील फटका फसलाय आणि कुठलीही चुकी होत नाहीये क्षेत्ररक्षकाकडनं.
साईला मात्र माघारी जावं लागतंय. मिड ऑफ मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण अमर होता त्या ठिकाणी, कुठलीही चुकी केली नाहीये. आज प्रत्येक खेळाडू जीवाचं रान करतायत आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा सारथीचा प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. शुभमने जर षटकार ठोकले तर नक्कीच 200 रुपयाचा पारितोषिक आहे. पाहूया ओमकार कडून 2 षटकार मारतील का. ऑफ ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत येत आहेत, फेकी गेलीये, 2 धावा जरूर मिळत आहेत. परंतु या 2 धावेने काही होणार नाहीये. मोठ्या फटक्याची गरज असेल, सिंगल डबलने मात्र काही काम होणार नाहीये, कारण लक्ष मोठं आहे. खूप चांगला बॉल टप्पा पुढे ठेवला होता. इथे षटकाची होते समाप्ती. 3 षटक इथे समाप्त. टीमची धावसंख्या 17. आता येणारे 6 बॉल आणि गरज आहे 41 धावांची. सतीश सर आलेत. सतीश यांचा पहिला बॉल सागर साठी. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु कॉट बिहाइंड द विकेट. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवा. आणि यानंतर शिवगर्जना काळगाव विरुद्ध गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. आपण तयार राहायचंय. चला दोन्ही टीम आपण तयार राहा. टॉस जिंकलाय बोत्रेवाडी संघाने, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल आपण तयार राहा. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचाय. एक टीम बाहेर आल्यानंतर दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. काही आपले पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत, त्या नियमांचं उल्लंघन करू नका. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घेऊन क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 20 मिनिटाचा अवधी आहे प्रत्येक टीमला इनिंग संपवण्यासाठी. यावेळेस मात्र पहा खूप चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतोय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव. शुभम खूप चांगले कॉमेंटेटर देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगली वाणी आपण ऐकतो. परंतु आज फलंदाजी करत असताना त्यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंड एंडला शुभम. षटकारासाठी पारितोषिक. यॉर्करचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपात ही धाव फलकावरती ऍड होते. 19 धावा, 3 चेंडू 39. पूर्णपणे हा सामना डीके स्पोर्ट्स पाटील आवाड या संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा मात्र हा चेंडू होता. डॉट बॉल. औपचारिकता शिल्लक राहिली आहे आता फक्त. पूर्णपणे सामना डीके स्पोर्ट्स कडे झुकताना पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये दबदबा पाहायला मिळाला गोलंदाज ऋषीचा, कारण पहिलं P1चं षटक ते हाताळलं होतं आणि ती षटक अगदी महत्वाचं होतं. बायच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. थांबवण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच होणार नाहीये. पराभवाचा अंतर कमी करणारा हा चौकार मात्र जरूर आलाय आणि इथे विजय प्रस्थापित केलाय डीके स्पोर्ट्स पाटील आवाड या संघाने. हार्डलक बॅडलक टीम जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे. चला युट्यूब कॅमेरामॅन तिथे